विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 6 मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 7 सिमेट्री म्हणजेच सममिती। तर या व्हिडिओमध्ये 6वी गणित सममिती म्हणजे काय, सममिती अक्ष, प्रॅक्टिस सेट 20 and 21 पाहूयात लगेच। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण सिमेट्री 6 चॅप्टर सममिती 7th चॅप्टर, हा 7वा पाठ आहे सममिती। या चॅप्टर मध्ये आपण कन्सेप्ट ऑफ सिमेट्री म्हणजेच सममिती म्हणजे काय, त्याचबरोबर रिफ्लेक्शन सिमेट्री म्हणजे प्रतिबिंबित सममिती, म्हणजेच यालाच आपण आरशातील सममिती असं सुद्धा म्हणू शकतो। प्रतिबिंबित सिमेट्री, प्रॅक्टिस सेट 20 and 21, सराव संच 20 आणि 21 हा आपण भाग पाहणार आहोत। तर रिफ्लेक्शन सिमेट्री, रिफ्लेक्शन म्हणजेच प्रतिबिंबित, तर पाहूयात कन्सेप्ट ऑफ सिमेट्री लगेच। इन कन्सेप्ट ऑफ रिफ्लेक्शन, तर काय संकल्पना काय आहे नेमकं सममितीची, तर पहा याची माहिती घेत असताना सममिती म्हणजे समजा एखादी आकृती आहे, हे सर्कल आहे सपोज दॅट, तर या सर्कलचे जर हे दोन भाग केले तर या ठिकाणी दोन्ही पार्ट सेम होतात, किंवा जर आपण या पद्धतीने कट केलं तर या ठिकाणी पण हे सर्व पार्ट सेम होतात। सपोज दॅट अ स्क्वेअर, एक आपण चौरस घेतला आणि चौरसाला जर असं आपण मध्यभागातून कट केलं तर याचे दोन्हीही पार्ट समान होतात। तर या प्रकारची जर आकृती असेल तर याला आपण सममिती असं म्हणतो, आणि ज्या ठिकाणी आपण कट करतो याला सममिती अक्ष असं म्हणतात, सममिती अक्ष। आणि ही आकृती सिमेट्री आहे किंवा सममिती आहे असं आपल्याला म्हणता येईल। समजा आपण एखादी अशी आकृती काढली, आता या आकृतीला तुम्ही या ठिकाणून कट करा, दोन समान भाग होतात का, नाही। या ठिकाणी कट करा, दोन समान भाग होतात का, नाही। म्हणजे ही आकृती सममिती नाही। म्हणजेच सममिती आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं, जर समजा त्या आकृतीच्या मध्यभागातून घडी घातली किंवा कट केलं, इफ वी फोल्डेड अ फिगर फ्रॉम द सेंटर, इफ टू पार्ट्स आर इक्वली सेम और इक्वली कोलॅप्स विथ वन अनदर, म्हणजे एकमेकावर जर ते बसत असतील तर त्याला आपण सिमेट्री असं म्हणतो। अदरवाइज दिस टाइप ऑफ फिगर इज कॉल्ड नॉन सिमेट्री फिगर, म्हणजे ही सिमेट्री फिगर नाही। हे जर आपल्याला आणखी काही संख्या किंवा म्हणजे अक्षराच्या माध्यमातून समजलं तर आणखी आपण या ठिकाणी उदाहरण घेऊयात। समजा आपण ए काढतो, तर या ठिकाणी पहा रिफ्लेक्शन सिमेट्री म्हणजेच प्रतिबिंबित समितीमध्ये आपल्याला हे घटक पाहायचा आहे। तर या ए ला जर आपण या ठिकाणी सेंटर मधून कट केलं तर या ठिकाणी आरसा असेल, तर या ठिकाणी पहा हीच प्रतिमा या बाजूला आलेली आहे असं आपल्या लक्षात येईल। मीन्स इफ द सिमेट्रिकल फिगर गेट्स डिवाइडेड बाय एन एक्सिस इनटू फिगर इनटू टू पार्ट विच फॉल एक्झॅक्टली ऑन ईच अदर, इट्स सिमेट्री इज कॉल्ड रिफ्लेक्शन सिमेट्री। म्हणजेच या ठिकाणी जर समजा एखाद्या आकृतीला मध्यभागातून कट केलं किंवा त्याला ऍक्सिसला कट केलं तर ते एकमेकावर बरोबर कोलॅप्स होतात किंवा एक्झॅक्टली फॉल्स
देन दिस टाइप ऑफ सिमेट्री इज नोन ॲज रिफ्लेक्शन सिमेट्री. तर या ठिकाणी हा जो मध्यभागी आपण रेषा घेतलेली आहे यालाच मराठीमध्ये सममिती अक्ष म्हणतात. सममिती अक्ष. आणि यालाच इंग्रजीमध्ये ॲक्सिस ऑफ सिमेट्री असं म्हटलं जातं. ॲक्सिस ऑफ सिमेट्री. सममिती अक्ष, ॲक्सिस ऑफ सिमेट्री. आणखी एखादा जर आपण आकृती पाहिली, सपोज दॅट एच. तर आता या ठिकाणी एच ला तुम्ही या ठिकाणी जर डिवाइड केलं तर पहा रिफ्लेक्शन या ठिकाणी जाणवेल आपणास. रिफ्लेक्शन फिगर वी कॅन सी इन दिस डायग्राम. तर या ठिकाणी जर आपण कट केलं तर हेच रिफ्लेक्शन इकडे आहे किंवा हेच याचं प्रतिबिंब तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर या ठिकाणी हा आहे सममिती अक्ष, ॲक्सिस ऑफ सिमेट्री, अँड धिस टाइप ऑफ लेटर इज अ सिमेट्रिकल लेटर ऑर हॅव सिमेट्री. तर या प्रकारे इंग्रजीमधील वेगवेगळे अक्षर तुम्ही पाहू शकतात, सिमेट्री आहेत किंवा नाहीत. फॉर एक्झाम्पल सपोज दॅट ओ. आता हे ओ अक्षर काढलेलं आहे, तर याला सुद्धा आपण सिमेट्री ड्रॉ करू शकतो या पद्धतीने. याच ओ ला आपण हॉरिझॉन्टली सुद्धा कट केलं किंवा जर समजा एक्स ड्रॉ केला तर ही सुद्धा सिमेट्री होऊ शकते. मीन्स दिस लेटर हॅव टू ॲक्सिस ऑफ सिमेट्री. म्हणजे याला सममिती अक्ष किती आहेत? 2 आहेत, हे लक्षात घ्या. 2x ऑफ सिमेट्री म्हणजे या ठिकाणी 2 ॲक्सिस असलेली या ठिकाणी सममिती आकृती आहे, हे ओ. जर आपण दुसरं एखादं अक्षर घेऊयात, सपोज दॅट जी. तर या जी ला सममिती अक्ष काढता येईल का? नाही. मीन्स जी डोंट हॅव एनी सिमेट्री ॲक्सिस ऑर एक्स ऑफ सिमेट्री. म्हणजे या ठिकाणी जी ला कोणताही सममिती अक्ष आपण काढू शकत नाही किंवा जी ही सममिती आकृती नाही. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ही गोष्ट लक्षात आली असेल. तर अगदी सिंपल पद्धतीने हे सर्व प्रश्न आपण सोडवू शकतो. तर यावरच आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 20 सोडवायचा आहे. तर प्रॅक्टिस सेट 20 सोडवण्यापूर्वी काही जर आपण आकृती आणखी पाहिल्या, सपोज दॅट रेक्टँगल, हाऊ मेनी सिमेट्री ॲक्सिस वी कॅन ड्रॉ हिअर. म्हणजे आपण या ठिकाणी किती सममिती अक्ष काढू शकतो. सो in this rectangle how many symmetry axes we can draw. So this is a symmetry axis 1 and 2, means here 2 axis of symmetry. म्हणजे या ठिकाणी 2 सममिती अक्ष आहेत. 2 सममित अक्ष. जर हेच आपण जर सपोज दॅट सर्कल घेतलं किंवा सर्कल ड्रॉ केलं तर वेगवेगळ्या आकृती आपण या ठिकाणी घेऊ शकतो. समजा सर्कल जर आपण काढलं तर या सर्कलला पहा किती सिमेट्री ॲक्सिस काढू शकतात आपण. हे 1 2 3 4 5 6 7 8 सो मेनी सिमेट्री ॲक्सिस वी कॅन ड्रॉ टू सर्कल. म्हणजे वर्तुळाला इन्फिनाइट ॲक्सिस ऑफ सिमेट्री. वर्तुळाला अनंत सममिती अक्ष असतात. वर्तुळाला अनंत सममिती अक्ष असतात. तर हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. यानंतर पाहूया आपण प्रॅक्टिस सेट 20. सराव संच 20 आणि सराव संच 20 मधील महत्वाचे प्रश्न आता या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत.
तर या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे, ड्रॉ द ॲक्सिस ऑफ सिमेट्री ऑफ ईच ऑफ द फिगर बिलो, विच ऑफ देम हॅज मोर दॅन वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री. तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत आणि हाच प्रश्न जर तुम्ही मराठीमध्ये वाचत असाल तर खालील आकृत्यांचे सममिती अक्ष दाखवा. एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असलेल्या आकृत्या कोणत्या आहेत? तर एकापेक्षा जास्त सममिती असलेल्या आकृत्या कोणत्या आहेत? तर या ठिकाणी समजून जर आपण घेतलं एकापेक्षा जास्त सममिती आकृत्या, तर या ठिकाणी सममिती ड्रॉ करत असताना ऑर टू ड्रॉ सिमेट्री, तर या ठिकाणी पहा, हे जर आपण कट केलं तर हा ॲक्सिस ऑफ सिमेट्रीवर या ठिकाणी 2 पार्ट इक्वली डिवायडेड, किंवा आपण या ठिकाणी या पद्धतीने पण घेऊ शकतो. म्हणजेच या आकृतीला आपल्याला 2 सममिती अक्ष काढता येतात. तर हे आहे सममिती अक्ष, सममित अक्ष 1 and this is second axis of symmetry. म्हणजे पहिल्या आकृतीला आपण एक पेक्षा जास्त काढू शकतो. यानंतर सेकंड आकृती पाहूया. तर या ठिकाणी पहा, हा जो ट्रायंगल दिलेला आहे हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. तर या ठिकाणी आपण हे एक सिमेट्री झाला, सिमेट्री ॲक्सिस ऑफ सिमेट्री. त्यानंतर या ठिकाणी हा सेकंड, आणि हा थर्ड. सो इन सेकंड फिगर वी कॅन ड्रॉ 3 ॲक्सिस ऑफ सिमेट्री. म्हणजे या ठिकाणी या आकृतीला 3 सममित अक्ष आहेत. यानंतर पाहूया आकृती नंबर 3. आणि या ठिकाणी जर आपण आकृती पाहिली तर पहा, आता या ठिकाणी जर आपण पट्टी ठेवली तर कुठून रेष ओढल्यानंतर हे इक्वली होईल हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. तर पहा, जर आपण या ठिकाणी डिवाइड केलं तर हे इक्वली 2 पार्ट आपल्याला दिसतील. म्हणजे या आकृतीला फक्त एकच अक्ष आहे, एकच सममिती अक्ष, 1 ॲक्सिस ओनली. नाउ द नेक्स्ट फिगर, क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये जर आपण पाहिलं तर आपण या ठिकाणी पण ड्रॉ करू शकतो अशी सममिती अक्ष. हॉरिझॉन्टली ऑल्सो वी कॅन ड्रॉ. या ठिकाणी इथून जरी केलं तरी आपल्याला हा सममिती अक्ष मिळेल. या ठिकाणी पण करू शकता. So here 1 2 3 4 axis means या ठिकाणी एकूण 4 अक्ष आपल्याला मिळतात. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. इन क्वेश्चन नंबर 2, राइट द कैपिटल लेटर ऑफ इंग्लिश अल्फाबेट इन योर नोटबुक. ट्राय टू ड्रॉ देयर एक्सिस ऑफ सिमेट्री. विच वन हैव an axis of symmetry, which one have more than one axis of symmetry. तर या ठिकाणी आपल्याला आता इंग्रजी अक्षर काढायचे आणि या ठिकाणी हे तुम्ही पूर्ण करून घ्यायचंय. समजा ए तुम्ही ड्रॉ केलं तर याला ॲक्सिस काढता येतो का हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. तर या ठिकाणी आपण जर असा ॲक्सिस काढला तर सर्व अल्फाबेट्स लिहा A to Z. हे होमवर्क मध्ये तुम्ही पूर्ण करून घ्या, अतिशय सोपा भाग आहे. B C D E F G. तर या ठिकाणी आता बी ला जर पाहिलं तर बी ला तुम्ही या पद्धतीने ॲक्सेस काढू शकता. या ठिकाणी सी ला पण असाच काढला तर या ठिकाणी दोन्ही सेम होईल. डी ला पण आपण काढू शकतो, ई ला पण काढू शकतो. एफ ला काढता येणार नाही. म्हणजे ए हॅव वन ॲक्सिस, एक अक्ष असेल, बी ला एक अक्ष असेल, सी ला एक अक्ष,
डी ला 1, ई ला 1, एफ ला 0, जी ला पण नाही काढता येणार. त्यानंतर एच जर उदाहरण घेतलं आपण, एच ड्रॉ करा. या ठिकाणी पहा एच. तर ह्या एच ला किती येतात ऍक्सिस ते पाहूयात आपण. 1 and 2 मीन्स एच हॅव 2 ऍक्सिस. तर या पद्धतीनं A to Z सर्व तुम्ही अक्षर काढा. ऑल अल्फाबेट्स, राईट कॅपिटल लेटर ऑफ इंग्लिश लेटर अँड of alphabet and draw a symmetry. So complete this homework. Now we see the next and third question. Third question, use color or thread and folded paper to draw symmetrical shape. तर या ठिकाणी ही ऍक्टिव्हिटी पण तुम्हालाच पूर्ण करायची आहे. म्हणजे दोरा, रंग व घडी घातलेला कागद यांचा उपयोग करून सममिती आकार काढा. तर या ठिकाणी वेगवेगळे कलरचे कागद घेऊन त्याला बरोबर वेगवेगळे आकार कात्रीच्या सहाय्याने देऊ शकतात किंवा त्याला कलर करू शकतात आणि ही ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करून घ्या. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. इन क्वेश्चन नंबर 4, ऑब्झर्व व्हेरियस कॉमनली सब्जेक्ट सच ॲज ट्री, लीव्स, बर्ड इन फ्लाइट, पिक्चर ऑफ अ हिस्टॉरिकल बिल्डिंग अँड फाइंड द सिमेट्रिकल शेप अमॉंग देम अँड मेक अ कलेक्शन ऑफ देम. तर या ठिकाणी ही पण ऍक्टिव्हिटी तुम्हालाच करायची आहे. तर यामध्ये काय करायचं आहे आपणास, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळी झाडांची पानं आहेत, जसं की वड असेल, पिंपळ असेल किंवा आंब्याचं पान असेल. तर अशी वेगवेगळी पानं तुम्हाला कलेक्ट करायची आहेत आणि त्याच्यामध्ये सिमेट्री आहे किंवा नाही. सपोज दॅट समजा एखादं जर आपण पान या ठिकाणी ड्रॉ केलं, पहा तर असं पान असतं. तर या ठिकाणी या पानामध्ये जर आपण असं सेंटरला हे केलं तर हे सिमेट्री आहे का नाही. तर या प्रकारची आपल्या निसर्गामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये जर अशी पानं असतील तर ते पानं कलेक्ट करा. ते जर वहीमध्ये ठेवली काही दिवस तर ते अगदी वाळतात आणि खूप सुंदर अशी पानं दिसतात. तर या प्रकारची सुद्धा ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण आलेख कागदावर सममित आकृती काढणे. आलेख कागदावर सममित आकृती काढणे. आलेख कागदाचा वापर करून आपल्याला सममित आकृती काढायच्या कशा, यालाच आपण ड्रॉइंग सिमेट्रिकल फिगर ऑन ग्राफ पेपर असं म्हणतो इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये याला म्हणता येईल आपल्याला ड्रॉइंग सिमेट्रिकल फिगर युजिंग ग्राफ पेपर. तर ग्राफ पेपरचा वापर करून किंवा आलेख कागदाचा वापर करून सिमेट्रिकल फिगर ड्रॉ करणे. तर या ठिकाणी आपण काही प्रॅक्टिकल पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी ही आकृती आहे. ही रेषा एल जर असेल तर रेषा एलच्या त्या बाजूला जी आकृती आहे तशीच आकृती जर आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायची असेल तर आपण सेम टू सेम पहा सिमेट्रिकल आकृती कशी काढू शकतो. तर ही सिमेट्रिकल फिगर होईल. यानंतर आणखी पण आपल्याला अशा आकृत्या काढता येतील. तर अगदी ग्राफ पेपरचा वापर करून किंवा त्यांचे जे पॉइंट आहेत, सपोज दॅट पहा हियर आता सेम आपल्याला सिमेट्रिकल फिगर काढायची किंवा सममित आकृती काढायची असेल तर याच बिंदूपासून सुरुवात करायची आणि इथून पुढे किती 1 आणि 2 एकक, तर हे 1 आणि हे 2 एकक. त्यानंतर दिस लाईन टू डाऊन
तर ही रेषा खाली घ्या, पुन्हा 1 सेंटीमीटर इकडं, 1 सेंटीमीटर इकडं, पुन्हा हे खाली, पुन्हा या पद्धतीनं, पुन्हा हे आणि पुन्हा हे आपल्याला जोडावं लागेल. अँड दिस इज अ सिमेट्रिकल फिगर अँड द लाईन यल इज अ ॲक्सिस ऑफ सिमेट्री. म्हणजेच या आकृतीमध्ये रेषा यल ही सममित अक्ष आहे आणि ही आकृती आपण या पद्धतीनं पूर्ण केलेली आहे. तर आणखी आपल्याला या ठिकाणी आकृती, वेगवेगळ्या आकृती आपण काढू शकतात. तर आलेख पेपरवर आपल्याला ॲक्युरेट आकृती काढता येऊ शकते. तर पहा, आता सममित आकृती काढत असताना वेगवेगळ्या आकृती या ठिकाणी आपल्याला काढता येऊ शकतात. आता सेम आकृती आपल्याला ड्रॉ करायची आहे असं आपण समजूयात. तर या ठिकाणी पहा, या बिंदूपासून या वरच्या टोकाला, तर या ठिकाणी आपण असंच सेम या ठिकाणी घेऊ शकतो. विशेष म्हणजे हे आपण रेड कलर मध्ये काढूयात, म्हणजे आणखी आपल्याला इफेक्टिव्ह दिसेल. त्यानंतर ही रेषा 2 एकक वर आपल्याला ओढायची आहे, अशी येईल. त्यानंतर पुन्हा 1 सेंटीमीटर, पुन्हा हे आणि पुन्हा हे. दिस इज अ सिमेट्रिकल फिगर and the line L is the axis of symmetry. So in this figure the same part we can draw using graph papers with easy way. तर या ठिकाणी आलेख कागदाचा वापर करून आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीनं या आकृत्या काढता येतात. तर यावरच आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 21 पाहायचा आहे आणि प्रॅक्टिस सेट 21 मध्ये काही प्रश्न दिलेत, पाहूयात लगेच. In practice set 21 the question is given along each figure show below a line L. Here the line L and line L. Line L has been drawn. Complete the symmetry figure by drawing a figure on the other side such that the line L become the axis line of symmetry. म्हणजेच खाली काही आकृत्या व त्यांच्या जवळ रेषा L दिलेली आहे. तर रेषा यल हे सममित अक्ष होईल अशा पद्धतीने आपल्याला हे ड्रॉ करायचं आहे. तर आता ही आकृती आपल्याला जर ड्रॉ करायची असेल आणि हा यल ॲक्सिस ऑफ सिमेट्री लाईन असल्या या ठिकाणी आपल्याला जर घ्यायचं असेल तर या ठिकाणी पहा, सेम आपण हे ड्रॉ करू शकता. त्यानंतर हा पॉइंट इथं दिसतोय, तर हे आपण या ठिकाणी जर पॉइंट ठेवला तर हे आपण असं जोडू शकतो. त्यानंतर या ठिकाणी इथं पॉइंट येईल, पुन्हा या ठिकाणी इथपर्यंत तर हे सेम टू सेम आपण आकृती काढता येईल. या ठिकाणी पण पहा, आता तर हे पॉइंट जेव्हा आपण पाहतो ना, तेवढ्याच अंतरावर हे पॉइंट आपल्याला या ठिकाणी इस्टॅब्लिश करायचे असतात. आता या ठिकाणी पाहूया आपण ही आकृती काढत असताना हा पॉइंट पहा, तर इथून या इतक्या अंतरावर आहे, किंवा आपण या पॉइंट पासून जर केला विचार तर हे एवढ्या अंतरावर आहे. तर इथून या ठिकाणी एवढ्या अंतरावरचा पॉइंट आपण या ठिकाणी ड्रॉ करावा लागेल. तर या ठिकाणी हा पॉइंट जर या ठिकाणी आला पहा इथं, तर हा दुसरा पॉइंट येईल इथं, आणि तिसरा पॉइंट डायरेक्ट या ठिकाणी सरळ या पद्धतीने इथे येईल. जेव्हा आपण हे जोडू तेव्हा आपल्याला ही या पद्धतीने आकृती मिळेल. सो इन दिस वे वी कॅन ड्रॉ द सेम फिगर्स टू बोथ साइड ऑफ दॅट लाईन और लाईन L इज ॲज लाईक अ ॲक्सिस ऑफ सिमेट्री. म्हणजेच या ठिकाणी या रेषेच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर तीच आकृती जर आपल्याला काढता आली तर त्याला आपण सममित आकृती असं म्हणतो, आणि रेषा L ही सममित अक्ष होईल. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी सर्व प्रॉब्लेम सेट, सर्व क्वेश्चन सोडवून घेतलेले आहेत.
यानंतर पाहूया आपण नेक्स्ट चॅप्टर डिव्हिजिबिलिटी टेस्ट और डिव्हिजिबिलिटी. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.